नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर भिरेंद्र सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 16 डिसेंबर या दिवशी विजय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्जेंटिना या देशाने फिफा विश्वचषक 2022 जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित केला होता? फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 कतार या देशामध्ये फिफा विश्वचषक आयोजित केला गेला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? तर ऑप्शन क्रमांक 4 लिओनेस मेस्सी हा खेळाडू अर्जेंटिना या देशाचा होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे? फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ब्राझील या देशाने फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण कोणी केले? फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 दीपिका पादुकोण यांनी फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, ब्राझील या देशाने आतापर्यंत किती वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे? ब्राझील या देशाने आतापर्यंत किती वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वेळा जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारताचा 77वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? 77वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आदित्य मित्तल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 2023 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भोपाळमध्ये उभारण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. ऑप्शन क्रमांक 2 भारताचे गृहमंत्री अमित शहा. ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते हे आपले चुकीचे जोडी होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य राखीव पोलीस बल स्थापना 1948 मध्ये झाली. होमगार्ड दलाची स्थापना 1949.
ऑप्शन क्रमांक 3 भारतीय पोलीस सेवेचे जनक वल्लभभाई पटेल. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ. तर ऑप्शन क्रमांक 2 होमगार्ड दलाची स्थापना 1949 ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 16 होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 होमगार्ड दलाची स्थापना ही 1946 मध्ये झाली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत? महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सदानंद दाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 फुटबॉल या खेळात किती खेळाडू असतात? फुटबॉल या खेळात किती खेळाडू असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल या खेळामध्ये 11 खेळाडू असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 25 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय सुशासन दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 IPL 2023 मधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? IPL 2023 मधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सॅम करन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 IPL मध्ये एकूण संघ 10 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 IPL 2022 विजेता संघ कोणता? IPL 2022 विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात टायटन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे? उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रवीण बंदेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ. ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. ऑप्शन क्रमांक 3 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंह. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 27 समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा कुठून कुठे सुरू करण्यात आला? समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा कुठून कुठे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर ते शिर्डी या मार्गावरून सुरू करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाबार्डची स्थापना केव्हा झाली? नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 मध्ये नाबार्डची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणास घोषित केला आहे? टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणास घोषित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्लादिमीर झेलेन्स्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 एक षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? एक षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋतुराज गायकवाड यांनी एका षटकामध्ये 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या नदीवर आहे? जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा हे आपले
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नर्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे पार पडले आहे? विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 पार पडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दीपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? दीपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 45वे दीपांकर दत्ता हे मुख्य न्यायाधीश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वीर बाल दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वीर बाल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नुकतेच मरण पावलेले भारताचे पंतप्रधानांच्या आईचे नाव काय? नुकतेच मरण पावलेले भारताचे पंतप्रधानांच्या आईचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 4 हिराबेन मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पेले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पेले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पेले हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे? पेले हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्यमालेतील तांबडा ग्रह म्हणून मंगळ हा ग्रह ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगातील सर्वात खोल महासागर कोणता? जगातील सर्वात खोल महासागर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पॅसिफिक महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पंचकोणी ताऱ्यांचे चिन्ह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यामध्ये पुणे हा प्रसिद्ध धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 4, बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बाणकोट ही खाडी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1, खडकाच्या स्वरूपात आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, रायचूर या ठिकाणी कृष्णा व भीमा संगम आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मांजरा ही नदी डॅश बाजूने गोदावरीस मिळते. मांजरा ही नदी डॅश बाजूने गोदावरीस मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4, पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या दक्षिण पश्चिम मेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, अरब सागर हा भारताच्या दक्षिण पश्चिमेला समुद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, चीन, नेपाळ, भूटान हे भारताच्या उत्तरेला असणारे देश आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश मार्गावर चालली होती. 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश मार्गावर चालली होती. तर ऑप्शन क्रमांक 2, मुंबई मडगाव या मार्गावर चालली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 2021च्या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 2005 पासून देण्यास सुरुवात झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गिरणा या नदीवर नाशिक जिल्ह्यातील चनकापूर धरण बांधण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, चहाला भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता देण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, प्रमोद सावंत यांची गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, तापी नदीचे खोरे डॅश आहे? तापी नदीचे खोरे डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तापी नदीचे खोरे हे अरुंद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅशमध्ये असते? महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅशमध्ये असते? तर ऑप्शन क्रमांक 1, कोकणमध्ये असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, भारतात बनवण्यात आलेले
कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष यांचा राजीनामा सादर करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 211 हे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय? खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1971 पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? 1971 पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हा निर्माण झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीबुर रहमान यांना मिळाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रसायनांचा राजा कोणास म्हणतात? रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ऍसिडला रसायनांचा राजा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 78 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे या दिवशी दहशतवाद विरोधी जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहन पार्क करण्यासाठी करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 महिने वैध असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 60 किलोमीटर पर आवर असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 रस्त्याचा कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश
रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 पार्किंग करण्यास व थांबण्यासाठी मनाई आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 50 किलोमीटर पर आवर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रिक हॉर्नला परवानगी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 महिने आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 परिवहन वाहन चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? परिवहन वाहन चे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्ष असावे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 नियमित चालन परवाना व्यक्तीसह. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल.